हाय, मी स्वाती सांबरा यूट्यूब चॅनल अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. बटाट्यापासून खूप सारे प्रकार होतात, आपण करण तेवढेच कमी असतात. तर आज मी तुम्हाला त्यातलाच एक असा प्रकार दाखवणार आहे, उपासाची कचोरी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहे आणि झटपटसुद्धा दाखवलेली आहे. तर इथे मी 2 बटाटे घेतले होते कुकरमध्ये उकडून. तर उकडल्यानंतर थंड झाले की आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी 2 बटाट्यांची साल काढून घेतली. साल काढल्यानंतर आपल्याकडे जी किसणी असते बारीक, त्याने आपल्याला बटाटा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे. तर इथे मी बटाटा किसून घेते. चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असेल तर नक्की एक लाईकसुद्धा करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. तुम्ही ही रेसिपी नाश्त्याला सुद्धा करून खाऊ शकता. खूपच सोप्या पद्धतीने होते आणि झटपट होते. तर इथे बटाटा मॅश करून झालेला आहे किसणीने. तर आपण त्यात साहित्य घालूया. इथे मी 3 ते 4 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या. काजूसुद्धा 5 ते 6 काजू इथे मी बारीक कट करून घेतले होते. तर ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला जर मनुके वगैरे आवडत असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर काजू घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 ते 3 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे. जिरे वगैरे घातल्यानंतर आपल्याला छोटा 1 चमचा दही घालायचा आहे. तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू घातलं तरी काही हरकत नाही. आणि आपल्याला चवीनुसार साखर घालायची आणि व्यवस्थित त्याचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. गोळा करून झाल्यानंतर त्याच्या वरच्या आपल्या स्टफिंगची तयारी करायची आहे. तर इथे मी 1 वाटी वरईचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी वरईचं पीठ घेतलं की आपल्या त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण थोडंसं म्हणजे वरचा तो आहे लेअर याचा कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला तेल घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आपल्याला पाणी घालून व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. तर मी इथे गोळा करून घेतलेला आहे. एकदम मऊसूत असा गोळा झालेला आहे. खूप आपल्याला पातळ पण नाही करायचा आणि घट्टसुद्धा नाही करायचा. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. तर दोन्ही हाताला आपल्याला तेल लावायचं आहे आणि त्याचा छोटा गोळा करून व्यवस्थित आपल्याला हातावर गोल करून घ्यायचा आहे. गोल केल्यानंतर थोडंसं आपल्याला त्याला प्रेस करायचं आणि आपण जी असं म्हणजे मोदकासाठी पारी करतो गोल नाही का, किंवा पुरणपोळी भरतो आपण त्या सारण भरण्यासाठी जी आपण चपातीचा गोळा करतो हाताने, तर आपल्याला तशी त्याची पुरी करायची आहे छोटी आणि त्याच्यात आपल्याला स्टफिंग भरायचं आहे बटाट्याचं स्टफिंग भरल्यानंतर आपल्याला त्याचे बरोबर साईडने गोल करून आपल्याला त्याचं तोंड बंद करायचं आहे. तर इथे मी आपल्याला गोल शेपचं कचोरी दाखवलेली आहे. तर तुम्हाला कोणत्या शेपची कचोरी आवडते तुम्ही त्या पद्धतीने करा. इथे मी 2 शेपची कचोरी तुम्हाला दाखवलेली आहे. तर इथे मी ही पहिली गोल शेपची कचोरी दाखवलेली आहे. तर दुसऱ्या शेपची सुद्धा मी तुम्हाला कचोरी दाखवणार आहे. तर आपल्याला अशाच प्रकारे कचोरी करून घ्यायची आहे. तर इथे मी पहिली गोल दाखवली, तर मी तुम्हाला आपल्याला तशीच चपटी दाखवते. तर इथे मी त्या साईजचा गोळा घेतलेला आहे आणि त्याची पुरी करून आपल्याला त्या स्टफिंग भरायचं आहे. स्टफिंग भरल्यानंतर आपल्याला त्याची गोल केल्यानंतर हातावर थोडंसं प्रेस करायचं आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही केली असेल तर तुम्ही काय घालून करता तेही मला नक्की सांगा, की काय घातलं पाहिजे अजून. तर तुम्ही माझ्या पद्धतीने करता, तुमची पद्धत वेगळी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी तेही तुम्हाला म्हणजे थोडी प्रेस करून चपटी कचोरी दाखवलेली आहे. जर तुम्हाला कोणता शेप आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुम्हाला गोल आवडत असेल तर गोल करा, चपटी आवडत असेल तर चपटी करा. इथे आपल्या सगळ्या कचोऱ्या करून झालेल्या आहेत. तर इथे पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं होतं. तर तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आणि कचोरी घातल्यानंतर थोडासा गॅस आपल्याला बारीक करायचा आहे. तर इथे मी कचोरी घालते आणि आपल्याला झाऱ्याच्या साईडने थोडंसं तेल असं वरती कचोऱ्यांवर हे करायचं आहे, सोडायचं आहे, म्हणजे छान असं ते कुरकुरीत होतात. तर खालचा कवर व्यवस्थित म्हणजे असं तळल्या झाला की मग त्याला आपल्याला पलटी करायचं आहे. तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही कचोरी तळून घ्या. इथे मी कचोरी छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेली आहे आणि खूपच सुंदर दिसते आहे.
तर आपल्याला कचोरी सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या कचोरी तयार आहे. तुम्ही शेंगदाण्याची आमटी किंवा दह्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला जे आवडेल ते नक्की तुम्ही त्याच्या संगे खा. आमटी संगसुद्धा खूप छान लागते आणि दह्यासंगसुद्धा खूप छान लागते. दह्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, मीठ टाकायचं आणि त्याच्यासंग ही कचोरी खायची. खूपच सुरेख लागते आणि खूप छान अशी खरपूस झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडल्यावर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.